जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त डीजे, झांज पथक आणि गोप डान्स घेऊन मिरवणूक काढण्यात आली होती। ही मिरवणूक जुन्नर शहराच्या बोडकेनगर भागातून स्टँडच्या बाजूने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पुन्हा मुख्य रस्त्याला येणार होती। परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उतारावर डीजेचा ताबा सुटलेला आहे अशी माहिती मिळते। प्राथमिक माहिती तर अशी सांगितली जाते की डीजेचा ब्रेक फेल झालेला आहे आणि यानंतर डीजेचा धक्का हा त्याच्या पुढे असणारे झांज पथकातील युवक आहेत त्यांना लागलेले आहेत। त्यामध्ये 4 ते 5 युवक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे आणि नुकतीच आता हातामध्ये आलेली बातमी अशी आहे की त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू देखील झालेला आहे। आदित्य सुरेश काळे, वय वर्ष 21, हा एकुलता एक मुलगा याच्यामध्ये मृत्यू झाल्याचं आत्ता कळतं आहे। डीजेला खरं तर बंदी असताना देखील अशा पद्धतीने डीजेचा वापर हा या ठिकाणी होत आहे। शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं काम अनेक ठिकाणी करण्यात आलं आहे। इथे हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे। आनंदोत्सव साजरा होत असताना सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांनी मिरवणूक काढली होती। त्यानंतर शुभेच्छांचा कार्यक्रम त्यांचा असतो। आजही अशाच प्रकारचं काही नियोजन होतं असं लक्षात येतं आहे। ही धडक इतकी जोरदार होती की त्या ठिकाणी तो जो डीजेचा जो गाडी आहे ती गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकाची जी रूम आहे त्या रूमला जाऊन धडकलेली आहे। त्याची काच फुटलेली आहे आणि ती पहा कशा पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे। एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी असणारे जे पुढे असणारे युवक आहेत त्या युवकांना ती घासलेली चांगल्या पद्धतीने लागलेलं आहे। पाठीच्या मणक्यांना चांगले झटके बसलेत गाडीचे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इथे जर पाहिलं तर वाजवणारे जे ढोल आहेत त्या ढोलांचे अक्षरशः चेंदामेंदा झाल्यासारखा दिसतोय। अनेक नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। तोबा गर्दी झाली आहे। अनेक महिला भगिनी या ठिकाणी आल्या होत्या। अनेक नागरिक ग्रामीण भागातून आले होते वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी। परंतु इथे घडलेली घटना कसं काय लागले, काय झाले नक्की? किती लोकांना लागलं असेल? 14 जण लागले का? कुठे नेले आता? कोणत्या? जास्त लागले का? काय नक्की काय झाले? त्या मुलाच्या अंगावर गेली डायरेक्ट? 2 मिनिट नाही, काय झालं की सांगा? गाडीवरून त्यांना ब्रेक नाही लागला काय नाही लागला, मला काय कळालंच नाही। मुलांना काय झालं? मुलांच्या अंगावरून गाडी गेली की काय झालं नक्की? आता अंगावरून गेली, आता जाण्याच्या गेली आता मागतेच मला आता काय सांगता नाही। पायावर पाय फ्रॅक्चर आहे, त्याला कुठं नेलंय? एक सोमतवाडी आणि एक शिवाचीवाडी। शिवाचीवाडीच्या पोरांना लागले 2-3 जणांना। तुम्ही कुठले? सोमतवाडी। आणि सोमतवाडीच्या एका मुलाला लागले। लागलं म्हणजे नक्की काय झालंय? हाताला खर्च कसं लागले? कसं लागले? कसं लागले? फ्रॅक्चर झाला। हात फ्रॅक्चर झाले का? कशामुळे झाले? या डीजे मुळे। डीजे मागून आला। काय स्पीडने आले? हा, स्पीडने आला। अच्छा। आणि तुम्ही किती जण होते पुढे? कसं काय? पुढं 50 नाही 100 पोरं असतील पुढं। बापरे। एकाच्या हाताला लागले, हात फ्रॅक्चर आहे। त्यांना कुठून नेले? त्याला दवाखान्यात नाही। कोणत्या नेले का माहिती आहे का? कोकटे। आपल्या मधले कोणाला लागले रे? सोमतवाडीमध्ये जे ताफ्यावर त्यांच्या एका मुलाला लागले फक्त। किशोर गो जास्त आहे का? जास्त नाही, जास्त आहे ना? काळजी घ्या। वाढदिवसाचा आनंद साजरा करत असताना घडलेली ही घटना म्हणजे खरं तर अत्यंत वाईट गोष्ट घडलेली आहे। येथील खाजगी रुग्णालयामध्ये काही रुग्णांना ठेवण्यात आले। ग्रामीण रुग्णालयामध्ये एका रुग्णाला नेण्यात आल्याचं समजतंय आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची बातमी नुकतीच हातामध्ये येते। अत्यंत हृदयद्रावक बातमी आहे। खरं तर वाढदिवसाचा आनंद साजरा करत असताना अशा पद्धतीने ही घटना घडते। दुसरी महत्त्वाची बाब सांगावीशी वाटते की याच भागामध्ये या अगोदर एक ट्रक होता की त्या ट्रकचा देखील ब्रेक फेल झाला होता आणि तो तिथनं पुढे आला होता आणि पुढे येऊन एका सलूनच्या दुकानामध्ये घुसला होता। आजही त्याच भागामध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारचा ब्रेक फेल होतोय। उतारामुळे चालकाचा गाडीवरचा कंट्रोल सुटतोय की नक्की उतारामध्ये वजन असल्यामुळे गाडीचे ब्रेक फेल होतात हे काही मात्र कळत नाही आहे। घडलेली घटना ही अत्यंत हृदयद्रावक आहे। एकीकडे पाहिलं तर निंदनीय आहे। डीजेचा वापर करण्यासाठी शासनानं बंदी केलेली आहे आणि इथे मात्र डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे। याची दखल शासन नक्कीच घेईल आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये डीजेवरची बंदी ही अत्यंत नियमबद्ध पद्धतीने चालू केली जाईल ही अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, वार्ता विश्व। गाडी खाली नाही गेला ना? जास्त मोठी कशी नको
कसं झालं? गाडी अंगावर गेली. कशी काय? ब्रेक फेल झाली. हां, तुम्ही काय पुढे होते का? हा आम्ही वाजवायला पुढे होतो. वाजवायला पुढे होते? वाजवायला होतो आम्ही डीजेच्या पुढे होतो. तो लय मागं होता पण तो कस काय पुढे आला काय नाही.